सर, वर्तमान काळाचे प्रकार लक्षात कसे ठेवावे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आताच अंगदने प्रश्न विचारला की सर वर्तमान काळ कसा लक्षात ठेवावा। साधा वर्तमान काळ आपण काल शिकलोय। आज आपल्याला शिकायचं आहे चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ। सोप्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं। कोणताही चालू वर्तमान काळ असो, त्या चालू वर्तमान काळात काय घडणार आहे, त्या वाक्याचा शेवट आहे या शब्दाने झालेला असणार आहे आणि त्याच्या आधी धातू साधिताला त लागलेला असणार आहे। नेहमी लक्षात ठेवा, चालू वर्तमान काळामध्ये क्रियापद असंच राहणार आहे। वाक्याचा शेवट आहे आणि आहेच्या मागे धातू साधिताला काय लागणार आहे, तो आहे, चालू वर्तमान काळ आहे। आलं का लक्षात? पूर्ण वर्तमान काळात काय घडणार आहे, आहेने शेवट होणार आहे, आहेच्या मागे ल असणार आहे, पण कशाला, धातू साधिताला ल लागलेला असणार आहे। आणि रीती वर्तमान काळाचा शेवट असते या क्रियापदाने होणार आहे आणि असतेच्या मागे धातू साधिताला त लागणार आहे। तो आहे, चालू आहे, ल आहे, पूर्ण आहे, तो असते, रीती वर्तमान काळ असतो। आले लक्षात? हो सर।